की 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून सालीवर बलात्कार करणारा व्यक्ती, माझी आई पोलीसमध्ये जाणार होती, कोर्टामध्ये जाणार होती, इतका दबाव टाकला की त्यांनी आत्महत्या केली. माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत. काल बीडमध्ये सभा झाली. सभेनंतर मनोज जरांगेंनी देखील काल प्रत्युत्तर दिले. तुम्ही त्यांची भेट घेतली होती जाऊन. तुम्ही देखील काही आरोप केलेले, तुमचे काय आरोप आहेत? मनोज जरांगे भाऊची मी भेट घेतली होती आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की मला पण न्याय द्या, माझी न्यायाची लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. त्यांनी सांगितलेलं आहे की मी धनंजय मुंडेला खेचण्यासाठी मी सक्षम आहे, मी महिलाला पुढे करून मी असं करत नाही. आणि हे सगळी गोष्टी जे आहे खरंच त्यांनी खरं सांगितलं. मला पण चांगलं वाटलं की खरी गोष्ट आहे की, आणि जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे की अंगावर आले तो सिंगावर घ्या, आणि अगोदर पंकजाताईंनी सांगितलं होतं की कोयते घसून ठेवा. तर हे फक्त जे शिक्षा आहे ते आपल्या समाजाच्या लोकांच्यासाठी आहे फक्त. हे लोक स्वतः करत नाही. आणि आज समाजाच्या नावावर पण फक्त खच्चीकरण चालू आहे आणि अंगावर मी आली होती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कर्ली विधानसभामध्ये मी फॉर्म टाकला होता आणि धनंजय मुंडेंनी माझा फॉर्म अवैध केला. माझे सूचकला उचलून गेले दमदाटी करून. तो कशाला? मी अंगावर आली होती, तुला सिंगावर घ्यायचे होता, मला होऊन जाय दिला होता एकदा. नवरा वर्सेस बायको. लोक न्याय करतील, मी जिंकती किंवा हारतील, मी लोकांचे जे आहे मी डोक्यावरती घेतील लोकांचा जे परिणाम असतात. पण तुम्ही असं केला नाही. फक्त मोठ्या मोठ्या भाषणमध्ये आपले समाजाचे लोकांची दिशाभूल करणं, कोयते घसून ठेवा, अंगावर आले तो सिंगावर घ्या, पण आपण स्वतः काय करणार नाही. हे फक्त लोकांच्यासाठी शिक्षण आहे. आणि आता जे जातीपातीचा मुद्दा, हे लोक हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा, हे सगळे मुद्दे घेऊन हे लोक राजकारण करत आहे. आणि आज स्थानिक निवडणूक आहे, त्याच्यामध्ये मुद्दे काय असले पाहिजे? रस्ता, नाली, बिजली, पाणी, शेतकरी कशाचा सशक्त झाला पाहिजे, महिलांच्या हातामध्ये रोजगार कशा भेटला पाहिजे, हे सगळे मुद्दे असले पाहिजे. तर तेच नाही आहे, ते मुद्दे नाहीच आहे. पण फक्त जातीपाती, क्योंकि हे लोकांना समाजाच्या नावावर मतदान घेऊन समाजाचाच खच्चीकरण करायचं आहे. जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे समाजाच्या लोकांवर किती अन्याय झालेला आहे. आज पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, आज मुंगी कारखाना, सगळे कारखान्यामध्ये मुंडे साहेबांना बघून लोकांनी जमीन दिली होती. ते जमिनीचे पैसे न देता पंकजाताईंनी, धनंजय मुंडेंनी कारखाने विकले आणि लोकांचे 40-40 कोटी थकलेले आहे. आज नाचणारी गाणारी महिलांना 20-20 कोटीचा डान्सिंग स्टुडिओ करून दिलेला आहे मुंबईमध्ये. पण आज इकडे लोकांचे कारखान्याचे पैसे मिळत नाही. आणि कोणत्या समाजाची तुम्ही गोष्ट करताय? सगळे वंजारी समाजांचे लोकांची जमीन आहे त्याच्यामध्ये. आणि आज जातीपाती करताय तुम्ही आणि लोकांचे मतदानाचे खच्चीकरण करून 5 वर्ष मोठे मोठे घोटाळे करताय आणि लोकांचे काही न्याय भेटत नाही. आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे, 70-75 हजार वर्ष मागेची आहे. लोकांना चांगलं शिक्षण नाहीये, शेतकरी सशक्त नाहीये, शेतकरीला पीक विमा पण भेटत नाही. मॅडम, मात्र तुम्ही काही घरगुती देखील विषय समोर आणले होते. तुमच्या आईचे देखील तुम्ही विषय समोर आणला होता. आज धनंजय मुंडे जसे मोठे मोठे भाषण करतोय आणि समाजाच्या एक नेतृत्व करतोय आणि असं दाखवतोय, तर त्यांचा जे ओरिजिनल चेहरा आहे मला लोकांच्या समोर आणायचा, की 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची सालीवर बलात्कार करणारा व्यक्ती. आणि त्यानंतर ज्या वेळेस बहिणीने घरामध्ये सांगितलं माझी आई न्यायासाठी पोलीसमध्ये जाणार होती, कोर्टामध्ये जाणार होती, त्यांच्यावरती इतका दबाव टाकला की त्यांनी आत्महत्या केली, माझी आईने. आणि त्या आत्महत्यानंतर पण त्यांची अय्याशी थांबली नाही आणि मुंबईमध्ये आमची दोघां बहिणामध्ये भांडण लावून त्यांनी आपला काम जे आहे घाणेरडा त्या सतत चालूच ठेवला. आणि 2022 मध्ये ज्यावेळे धनंजय मुंडेंनी मला सोडला, त्यावेळे कोर्टाची केस टाकली, त्यावेळे बहिणीने तोंड उघडला, सगळे लोकांच्या समोर ते केस केला. मात्र काल तुम्ही मनोज जरांगे पाटलांना देखील तुमचे नाव घेत काही पुरावे दिलेले आहेत. नेमकं ते काय असतील काय?
नाही, पुरावे मी देणार होती त्यांना. त्यांना मी सांगितलेलं आहे, की माझ्याकडे सगळे पुरावे आहे. तुम्हाला मी दाखवते. तुम्ही मला न्याय द्या. जसे ज्ञानेश्वरी ताईला दिलेला आहे. तसंच आज सगळे महाराष्ट्राची जनता जे आहे ते जरांगे भाऊकडे बघत आहे. न्यायाची एक दिशाने. क्योंकि तो कोई राजकारणी नाही आहे. जरांगे भाऊ जे आहे. तो आज असंच मी पण हां? नाही, भावनिक तो पूर्ण मुद्दा जे माझा आहे, माझी आई वारली याच्यामध्ये आणि संगीन डिगोले, काका गर्जे, खूप काही लोक आहे, अरुण मोरे, मनोरमा शर्मा आणि महादेव मुंडे आणि आता काल जे बाबा आले होते माझ्याकडे फेसबुक लाईव्हवरती आहे, त्यांची जमीन खाल्ली आहे नगराध्यक्षनी. अरे आज तुम्ही सत्ताचा किती गैरवापर करताय. स्वतःची बायकोला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. तुम्ही समाजाला, महाराष्ट्राची जनताला काय न्याय देणार? आणि मला हेच पर्दाफाश करायचा आहे लोकांच्या, की हे लोक कोणालाही न्याय देऊ शकत नाही. फक्त समाजाचे जातीपातीवर तेढ निर्माण करून हे लोक मतदान घेऊन 5 वर्ष लोकांवर अन्याय करणार आहे. या संदर्भात तुम्ही आणखी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहात का? हां, मी घेतली होती, पण त्यांनी आता काही असं मला सांगितलेलं नाहीये, की आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे, की मी कोणतेही असे घरगुती मॅटरमध्ये मी ताई पडत नाही. तो मी पण जास्त बोलू शकत नाही, पण जरी त्यांना असं वाटलं, की मला न्याय करून द्यायचा आहे, तर मी सगळे पुरावे घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे 100%. वैयक्तिक पाहायला गेलं तर तुमच्या मुलाबद्दल देखील तुम्ही आज बोललेला आहात. काय नेमकं घडलेलं होतं? हां, आणि जे धनंजय मुंडे म्हणताय, की समाजाला न्याय देणार, समाजाला काय न्याय देणार? स्वतःची बायको आज रात्री 2-2 वाजे रोडवरती सोडली आहे. मी स्वतःची बायको रोडवरती न्याय मागण्यासाठी फिरत आहे आणि आज जे माझे मुलगा-मुलगी आहे, कोहिनूर हिरेसारखे मुलगा-मुलगी त्यांना आज न्याय देऊ शकत नाही. त्यांचा पण गैरवापर करून दिलेला आहे. कोर्टाने मला जे 2 लाख रुपयाची पोटगी दिली होती, माझी मुलगीकडून साईन करून दिली त्यांनी. की मला नाही पाहिजे आणि आज मुलगा-मुलगीचा तुम्ही गैरवापर करता. आज एक मंत्रीचे मुलगा-मुलगी आज घरामध्ये 22 वर्षाचा मुलगा हातामध्ये काहीच काम नाही असंच बसलेला आहे. त्यांच्या नावावरती 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी पण नाहीये. चलो प्रॉपर्टी नाही असू द्या, पण काम तर काहीतरी पाहिजे ना. आणि मी म्हणते माझ्या मुलगीला काम करण्यासाठी तो बाप करू देत नाही. तो कुठे फेडणार हे पाप? जरी त्यांचे डोक्यावरती भगवान न करे काहीतरी परिणाम झाला माझ्या मुलगीच्या डोक्यावरती, असं घरामध्ये बसून-बसून, तो धनंजय मुंडे कुठे फेडणार हे पाप? नक्कीच ह्या होत्या करुणा मुंडेंनी त्यांनी संपूर्ण हकीकत जे आहे ते सांगितलेले आहे. काही माहिती मी मनोज जरांगे यांना दिली होती, असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. माझ्या घरगुती विषयात देखील त्यांनी हात घालण्याचं काम जे धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. माझ्या आईची देखील संपवण्याचं काम त्यांनीच केलेलं, कारण माझ्या आईने आत्महत्या केल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच आणखी या प्रकरणात पुढे काय घडते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.